एका मौलवीला 17 वर्षाच्या मुलाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे। मौलवीने 5 वर्षांपूर्वी 17 वर्षाच्या मुलाची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते त्याच्या दुकानात पुरले होते। मागील 5 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या 17 वर्षाच्या मुलाची चौकशी सुरू असताना हे भयानक हत्याकांड समोर आले। ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाच्या अधिकाऱ्यांनी उत्तराखंडमध्ये लपून बसलेल्या मौलवीला ताब्यात घेतल्यानंतर हे हत्याकांड उघडकीस आले। फॉरेन्सिक विभागाने ठाणे पोलिसांच्या मदतीने मृतदेह पुरला तेथून काही मानवी हाडे जप्त केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना नोव्हेंबर 2020 ची आहे। 17 वर्षीय बळीत शोएब शेखच्या कुटुंबाने स्थानिक पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती। जवळजवळ 5 वर्ष उलटूनही पोलिसांना बेपत्ता मुलाबद्दल कोणतेही धागेदोरे सापडत नव्हते, परंतु गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने केलेल्या सखोल तपासात बेपत्ता अल्पवयीन मुलाची हत्या झाल्याचे उघड झाले। भिवंडीतील नवी वस्ती येथे राहणारा मौलाना गुलाम रब्बानी शेख याने त्याच्या दुकानात एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला होता। हे कृत्य बळीत शोएब शेखने बघितलं होतं। अटकेच्या भीतीने आरोपी मौलानाने शोएबला त्याच्या दुकानात बोलावलं आणि त्याचा गळा दाबून हत्या केली। त्यानंतर त्याने त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि त्यातील काही तुकडे फेकून दिले आणि काही तुकडे त्याने नवी वस्तीतील नेहरूनगर परिसरात असलेल्या त्याच्या दुकानाखाली पुरले। 5 वर्ष उलटली तरी हरवलेल्या मुलाबद्दल कोणताही सुगावा लागला नाही। 2023 मध्ये परिसरातील एका स्थानिक रहिवाशाने त्यांच्या मुलाच्या हत्येत मौलानाची भूमिका असल्याचं कुटुंबाला कळवलं। कुटुंब मदतीसाठी पोलीस ठाण्यात पोहोचलं। त्यानंतर पोलिसांनी मौलानाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं, परंतु तो पोलीस ठाण्यातून पळून जाण्यात यशस्वी झाला होता आणि उत्तराखंड येथे लपून बसला होता। तथापि पोलिसांनी त्याचा माग काढला आणि आरोपीला अटक केली आहे। चौकशी दरम्यान मौलानाने त्याचा गुन्हा कबूल केला आणि लैंगिक अत्याचार बघितल्यावर त्यानं शोएबची हत्या केली असल्याची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या मदतीने आरोपीच्या दुकानाखाली काही नमुने जप्त केलेत आणि ते तपासणीसाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये पाठवले। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।